दोन ओपनर मैदानात आलेले आहे. स्ट्राईकला जयेश पाटील वंडर बॉय ऑफ भिवंडी आणि नॉन स्ट्राईकला मोनित जोशी आणि गोलंदाजी मार्गावर असलेला आतिश भामरे, भिवंडी तालुक्यातील एक नामांकित ऑलराऊंडर. आणि बॅटल खूप चांगलं असणार आहे. जयेश पाटील विरुद्ध आतिश भामरे. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये गावदेवी वेहले संघाने सरवली बी संघाचा पराभव केला होता. पहिला चेंडू या मॅचचा आतिश भामरे, राईट आर्म ओव्हर द विकेट जयेश पाटील साठी. ट्रिपल एस गावदेवी चषक 2024 स्पर्धेचा अंतिम दिवस. आतिश भामरे जयेश पाटील साठी पहिला चेंडू, स्विचचा फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. ते सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, कारण खूपच बॉल इथे हरवत आहेत. तर यानंतरचा सामना असेल सुमित कुमार दिवे वर्सेस सोनूआई वडुणावकर. आपला संपर्क साधायचा आहे. सुमित कुमार बॉय प्रेम दिवे विपक्ष सोनूआई वडुणावकर. यांचा दुसरा चेंडू कट केलेला आहे. चेंडू जातो पॉइंटच्या दिशेने, फक्त एक धाव. चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक संयमी फटका जयेश पाटील याचा. धावसंख्या होती ती 5, बिनबाद 5. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आतिश भामरे हा गोलंदाजी करत आहेत. स्ट्राईकला मोनित जोशी गेलेले आहेत. 4 षटकांचा सामना आहे. आतिश भामरे टू मोनिश. इथे मात्र स्वैर मारा, इथे लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा निर्णय येतो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते ती 6. अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला कट झाला. आतिश भामरे अतिशय सुरेख अशी गोलंदाजी यावेळेस. धावसंख्या स्थिर, धावसंख्या येते 6, बिनबाद 6. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सुमित कुमार बॉय प्रेम दिवे विपक्ष सोनूआई वडुणावकर. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. आतिश भामरे, सुरेख असा फटका खाली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. षटकार येतोय, कारण कट टू कट फटका होता आणि ते पाहणे सुद्धा गरजेचं आहे. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते 12. लोअर फुल टच चेंडू होता. मिड विकेटला फ्लिक केला षटकारासाठी मोनिश जोशी याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. यावेळी चेंडू हवेत आहे. अतिशय सुरेख असा झेल आणि फलंदाज मोनिश जोशी याचा खेळ इथे समाप्त झालेला आहे.
पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात 12 आणि एक फलंदाज देखील बाद झालेला आहे. नवीन गोलंदाज मैदानात उज्ज्वल पाटील आले आहेत क्रमांक 2चं षटक घेऊन. समोर फलंदाज असेल जयेश पाटील वंडर बॉय ऑफ भिवंडी 5 धावांवर खेळत आहे. आजच्या दिवसातले जर संघ बघितले तर सगळे मेरिटवाले संघ आहेत. गावदेव वेले, जय हनुमान सरवली, गावदेव ओवली, शोडूमाता वाल, सुमित कुमार बॉय, प्रेम दिवे, सोनवाई वडूनवगर, भावाले, दिवा स्पोर्ट दिवा ही नावं नक्कीच तालुका क्रिकेटमधली मोठी नावं आहेत. आणि सुपर संडेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीसाठी हे सामने आपल्याच भेटीला येत आहेत. पहिला चेंडू उज्ज्वल्याचा अतिशय सुरेखचा खोलवर टप्प्याचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. फटका चुकीचा होता. चेंडू चुकीचा निवडला जयेश पाटील याने. अतिशय सुरेख गोलंदाजी इथे मात्र उज्ज्वल पाटील याचकडून होत आहे. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे जयेशसाठी. उज्ज्वल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जयेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा आगला फटका इथे मारलेला आहे. पाठवायचं होतं भिनारला, गेला कालवारला, पण येतो चौकार. प्रयत्न आणि चेंडू जातोय निर्धाव. तिन्ही चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता जयेश पाटील यांनी. चांगली गोलंदाजी होत आहे उज्ज्वल पाटील यांच्याकडून. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न करीत आहेत. खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळलेले आहेत जे निर्धाव केलेले आहेत दोन्ही. उज्ज्वल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र कट केलेला आहे चेंडू. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु नकार दिला जयेश पाटील यांनी. फक्त एकच धाव, एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 17. एक बाद 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नियोजित अशी शिस्तबद्ध गोलंदाजी होत आहे उज्ज्वल पाटील याचकडून. तर स्ट्राईकला असले जावकुरे फलंदाज आयुष पाटील. उज्ज्वल पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट आलेले आहेत आयुषसाठी. ते मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून हा चेंडू गेलेला आहे. पंचांच्या निर्णयाची वाट बघतोय. आणि आमचे व्हॉलेंटियर्स तिकडे आहेत ते सांगतात की हा षटकार आहे. झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. अगोदरच क्षेत्ररक्षक पुढे आले होते. या 6 धावांनी संघाच्या धावसंख्या होती ती 23. धावसंख्या होती 23. शेवटचा चेंडू या षटकातला. पहिल्या चेंडूवर षटकाराने खातं खोलले आयुष पाटील यांनी. पाहूया पुढचा चेंडू उज्ज्वलाचा आयुषसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. एक धाव मात्र तिथे घेण्यात यश आलेले आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 24. आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 1 बाद 24 अशी धावसंख्या झालेली ती गावदेवी ओवळी या संघाची.
पहिल्या षटकाचा विचार केला 12 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात सुद्धा 12 धावा आलेल्या आहेत. दोन षटकांसाठी 10 मिनिटाचा वेळ आपण घेतलेला आहे. वैभव पाटील क्रमांक 3 षटक घेऊन आलेले आहेत. 2 षटकामध्ये 24 आलेले आहेत. पाहूया पुढील 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय गावदेवी ओवली. जमेची बाजू म्हणजे जयेश पाटील अजून खेळपट्टीवर आहे. पहिला चेंडू वैभव आयुषसाठी, आयुष्याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. अतिशय सुरेख असा चेंडू, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न तिथे, निर्धाव चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न केला होता आयुष याने. पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड विकेट ते आयुषसाठी आलेले आहेत. सुरेख असा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, बाकीचे काम यष्टीरक्षक करतोय. लागोपाठ 2 चेंडू येते निर्धावच्या स्वरूपात फेकले गेलेले आहेत वैभव पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वैभव टू आयुष, त्यामध्ये फुलटॉस चेंडू आता ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक प्रतीक भोईर तिकडे आहेत. 1 धाव पूर्ण केलेली आहे, फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 25. 3 चेंडू टाकून झालेत या षटकातले, फक्त 1 धाव खर्च केलेली आहे वैभव पाटील यांनी. वैभव पाटील पुन्हा एकदा जयेश पाटीलसाठी. जयेश पाटील वैयक्तिक 10 धावावर खेळत आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. येथे मात्र चेंडू उचललाय, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेबाहेर. षटकार. टप्प्याचा चेंडू होता, कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय धावबाद. मिळते सुशांत याला. ते मात्र चेंडू उचललाय, आल्या आल्या जाऊ नका, मात्र चेंडूला जावं लागेल सीमारेषेबाहेर. दोन बाद 38
3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. शेवटचा आणि निर्णायक षटक असेल अंतिम षटक. पाहूया, खूप मोठी चर्चा मैदानाच्या आतमध्ये सिनियर खेळाडूंची झालेली आहे आणि या षटकामध्ये जवळजवळ आणि 3 षटकामध्ये 15 मिनिटांचा अवधी इथे घेतलेला आहे शेलूमाता ओव्हल या संघाने. अगदी वेळेवर 3 षटक इथे पूर्ण केलेले आहेत. आणि गोलंदाजीसाठी प्रतीक भोईर यांना आणलं आहे शेवटच्या षटकासाठी. एक अनुभवी खेळाडू आहेत प्रतीक भोईर. शेलूमाता ओव्हल संघामध्ये प्रतीकचा विचार केला, आतिशचा विचार, हे सिनियर खेळाडू आहेत. स्ट्राईक वजा जयेश पाटील. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत राम भोईर अगदी यष्ट्यानं चिटकून. प्रतीक भोईर तो जयेश पाटील. 38 धावा झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. आपण पाहत आहात ट्रिपल एस गावदेवी चषक 2024 हा थरार अंतिम शेवटचा दिवस. प्रतीक टू जयेश. ते मात्र सुरेख असा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण करतो जयेश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा तिथे सहजगत्या पूर्ण केल्या जयेश पाटील यांनी. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 40. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता प्रतीक याने. पुढचा चेंडू प्रतीक याचा. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता जयेश पाटील यांनी. निर्धाव चेंडू. जेव्हा जेव्हा जयेश पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस चेंडू निर्धाव गेलेले आहेत. एक सुद्धा त्यांचा स्विच हिट, फक्त एक फक्त चौकार मिळाला, तो सुद्धा नशिबाचा चौकार म्हणायला लागेल. पुन्हा एकदा प्रतीक तो जयेश. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. ट्रॅकवर समोर फलंदाज जयेश पाटील. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 1 धाव मात्र तिथे मिळते. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. 1 धावाने संघाची धावसंख्या होती ती 47. शेवटचे 2 चेंडू या षटकातले, या इनिंगचे. 47 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये सरोली संघाने 48 धावांचं लक्ष ठेवलं होतं वेहले संघासमोर आणि ते लक्ष वेहले संघाने पार केलं होतं. ते मात्र पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी. गतीमध्ये थोडासा बदल केला होता. 1 धाव मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळते. धावसंख्या होती ती 48. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पाहूया चेंडूवर मोठा फटका येतोय की चांगली गोलंदाजी होते प्रतीक भोईर यांच्याकडून. षटकार खाल्यानंतर 2 चेंडू मात्र चांगले हाताळले गेले आहेत प्रतीक भोईर यांच्याकडून. शेवटचा चेंडू. इथे मात्र सुरेख असा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत. ते मात्र पंचांचा निर्णय येतो. फलंदाज होतोय बाद.
संपलेला आहे. पहिलं सत्र संपलेलं आहे या मॅचचं. पहिल्या सत्रामध्ये गावदी ओवळी संघाने धावा बनवल्या गेल्या आहेत. तर 50 अर्धशतक आणि जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष्य असेल ते शेलूमाता वाल या संघासमोर. जयेश पाटील याने वैयक्तिक धावा बनवल्या. 27 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या आणि ते नाबाद राहिलेले आहेत. 2 चौकार आणि 2 षटकार त्यांच्यामध्ये त्यांनी मारले गेलेले आहेत. त्यानंतर मोनिश जोशीने 6 धावा बनवल्या, आयुषने 7 बनवल्या, सुशांतने 6 बनवल्या. अशा प्रकारे 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. वेलकम राजा. तर 50 धावा झालेल्या आहेत. 51 धावांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे शेलूमाता वाल संघाची. आतिश भांबरे फॅन टीम शेलूमाता वाल दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलेले आहे. वेलकम अरविंद पाटील. आपणास विनंती असेल की व्यासपीठावर यायचं आहे. उत्कृष्ट असे क्रिकेटर, भिवंडी तालुक्यातील सिटी आणि ग्रामीण या दोन्ही क्षेत्रामध्ये फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी त्यांची राहिली होती. आता त्या 40+ मध्ये क्रिकेट खेळतात. वेलकम अरविंद पाटील. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. स्ट्राईकला असेल तर आतिश भांबरे, नॉन स्ट्राईकला यतीन मडवी. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि गोलंदाजीसाठी साहिल जोशी पहिले षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक आहे. 51 धावा बनवायच्या आहेत 4 षटकामध्ये.
त्यामुळे पॉवर प्लेचं षटक हे महत्त्वाचं असणार आहे शेलूमाता वॉल संघासाठी. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पहिल्या चेंडूवर घेण्यात यश आलेलं आहे आतिश भांबरे याला. 2 धावांनी श्री गणेश होतोय शेलूमाता वॉल या संघाचा. खातं खोलतंय 2 धावांनी. 51 बनवायचे आहेत, त्यामुळे निश्चितच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आतिश भांबरे याचा. साहिल सुरेखचा चेंडू ड्राईव्ह केलेला ऑन साईडला. एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सुशांत तिकडे होते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 3, बिनबाद 3. पहिले षटक मार्गस्थ आहे. डावखुरा फलंदाज यातीन मडवी आता स्ट्राईक घेताना. साहिल जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज डावखुरा फलंदाज यातीन मडवी. कुट्ट्यापाचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल, आणि या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या होती 4. 51 बनवायचे आहेत, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 10+ धावा येणे गरजेचं आहे. आता मात्र साईड चेंज केलेली आहे गोलंदाज साहिल याने. चेंडू मात्र इथे यष्टीरक्षकाच्या हातातून निसटलेला आहे. 1 धाव मिळते. चांगला चेंडू होता, यष्टीरक्षकाला सुद्धा चकवलेले आहे ते चेंडूने. 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 5, बिनबाद 5. पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. पहिल्या षटकामध्ये साहिल जोशी हा गोलंदाज इथे गोलंदाजी करत आहे. तर स्ट्राईकला असणार आहे आतिश भांबरे. अजून मोठा फटका या षटकामध्ये आलेला नाहीये. इथे मात्र स्विच हिट, प्रॉपर कलेक्शन. चेंडू जातो सीमारेषा बाहेर, चौकार. च्या मदतीने धावसंख्या होते 9. शेवटचे 2 चेंडू या षटकातली शिल्लक आहेत. गावदेवी ओवळी आणि शेलूमाता वॉल या 2 संघामधील सामना. इथे मात्र सुरेखचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. निर्धाव चेंडू आणि जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता आतिश भांबरे यांनी. बॅटच्या पट्ट्यात केला आला नाही, खूप दूर राहिला बॅट पासून. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पायचीचा अपील केले जात आहे. निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. क्रमांक 2 ते षटक घेऊन गोलंदाज पवन पाटील आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा झालेल्या आहेत. अजून 42 धावा बनवायच्या आहेत. निर्धारित 18 चेंडू आणि 42 धावा. नक्कीच फटकेबाजी करायला लागेल शेलूमाता वॉलच्या फलंदाजांना.
स्ट्राईकला असलेले यतीन मडवी याच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. तर आतिश खेळतोय 7 धावांवर, धावसंख्या 9. पहिला चेंडू पवन याचा, यावेळेस मात्र वाईट यॉर्कर अटेम्प्ट केला होता. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पवन पाटील याचा. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकण्यात यश आलेलं आहे पवन पाटील याला यतीनच्या विरोधात. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन शेलूमाता वल संघाचं. पुन्हा एकदा पवन यतीनसाठी, इथे मात्र फुल टच चेंडू स्विंग केलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, षटकार. पंधरा. पहिला षटकार शेलूमाता वर्ल्डच्या इनिंग मधला यतीन मडवी याच्या बॅटमधून. पहिला चौकार आतिश भांबरेने मारला, त्यानंतर पहिला षटकार यतीन मडवी याच्या बॅटमधून आलेला आहे. पुन्हा एकदा पवन गोलंदाजी ट्रॅकवर यतीन मडवीसाठी. पवन एक युवा गोलंदाज आहे. इथे मात्र सुरेख असा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूच्या मेरिट मध्ये आले नव्हते यतीन मडवी. बॅट स्विंग केली होती, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही, निर्धाव चेंडू. षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणायला लागेल पवन पाटील याचं. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले आहेत, त्यामध्ये 6 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा पवन गोलंदाजी ट्रॅकवर यतीनसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय उंच 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 आणि हा जाईल चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. एक तुम्हारी एक हमारी, एक निर्धाव षटकार, त्यानंतर पुन्हा निर्धाव, पुन्हा षटकार. धाव संख्या होते 21. 51 धावांचं लक्ष आहे, त्याचा पाठलाग करत आहेत शेलूमाता वल. आतापर्यंत 21 धावा बनवल्या गेल्या आहेत, एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नेट टू नेट फाईट इथे चालू आहे दोन संघादरम्यान. पवन पुन्हा एकदा यतीनसाठी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक षटकार खाल्ल्यानंतर एक निर्धाव चेंडू इथे फेकण्यात यश आलेला आहे पवन पाटील याला. आतापर्यंत 3 चेंडू येथे निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले आहेत. या षटकामध्ये 2 षटकार लागलेले आहेत, 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू पवन पाटील, पाहूया षटकार येतोय का निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या 21. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर, षटकार. या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव, 3 षटकार आणि 6 चेंडू येथे यतीन मडवी यांनी खेळलेले होते. 3 षटकार त्याच्यामध्ये मारलेले आहेत आणि 3 निर्धावच्या स्वरूपात खेळलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकामध्ये धावा होतात 27. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये बनवायचे आहेत 24. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. यतीन मडवी खेळतोय 19 धावांवर, तर आतिश भांबरे खेळतोय 7 धावांवर. 12 चेंडू मध्ये 24 बनवायचे आहेत. अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये शेलूमाता वर्ल्ड संघाचा. ही जमेची बाजू.
नवीन गोलंदाज क्रमांक 3 षटक घेऊन राजदीप. राजदीप एक महत्त्वाचा गोलंदाज आहे ओवळी संघाचा आणि या हंगामाचा विचार केला तर दुसरी टुर्नामेंट राजदीप खेळत आहेत. आमचे 12वे खेळाडू आहेत 12th मॅन. त्यांच्या माहितीनुसार दुसरीच टुर्नामेंट इथे खेळत आहेत राजदीप. पहिला चेंडू आतिशसाठी इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. एक धाव मात्र आतिश याला मिळते. जीवनदान आतिश भांबरे याला जीवनदान मिळतोय. धाव संख्या होती ते 28 आणि यतीन मडवी याचा विचार केला तर त्याने 3 चेंडू डॉट 3 षटकार आणि एक सिंगल .6 .6 .6 06 06 06. पुन्हा एकदा राजदीप पाटील यतीन मडवीसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय. कनेक्शन प्रॉपर नाही आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आले होते झेल घेण्यासाठी. झेलपर्यंत पोचलेच नाहीयेत आणि चौकार येतोय. एकदा राजदीप गोलंदाजी ट्रॅकवर यतीनसाठी. ते मात्र पुन्हा चेंडू उडवलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करणार नाहीत. चांगला झेल तिथे घेण्यात यश आलेलं आहे. प्रेषित पाटीलने हा झेल घेतला होता. उत्कृष्ट असा झेल. आणि यतीन मडवी हा वैयक्तिक 23 धावा काढून ते बाद झालेला आहे. त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. एक चांगली खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आलेला आहे प्रतीक भोईर. धावसंख्या आहे ती 32. राजदीप पुन्हा एकदा प्रतीकसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय खाली क्षेत्रामध्ये. चेंडू जातो या फाईन लेग सीमारेषे बाहेर. चौकार. उडवलाय. खाली क्षेत्र आहे. खूप मोठी गॅप आहे. अडवू शकणार नाही क्षेत्ररक्षक. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. चौकार. जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार.
19 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत राजदीप यांनी. यतीन मडवीला बाद करण्याचे यश जरूर आलं होतं. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले प्रतीक भोईर यांनी 3 चेंडूमध्ये 14 धावा कुठून काढल्या राजदीपाच्या गोलंदाजीवर. आणि सामन्याचं चित्र तिथे पालटलेलं आहे. सामन्याची हवा त्या षटकामध्ये निघून गेलेली आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजीसाठी एक युवा गोलंदाज आयुष पाटील आलेले आहेत. 6 चेंडू 5 धावा. यानंतर चा सामना होईल विनिंग टीम आणि गावदेवी वेहले. स्विचिटचा फटका, खाली क्षेत्र आहे, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. एक धाव बनवायची आहे विजयासाठी शेलोमतावल या संघाला. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे आणि हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकार. आणि अशा पद्धतीने शेलोमतावल या सामन्यात विजयी झालेले आहेत. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. वेल ट्राय गावदेवी औली, हार्ड लक जयेश पाटील, सुशांत. तर यतीन मडवी मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. तसेच नाणेफेक करण्यासाठी सुद्धा यायचं आहे. शेलोमत अव्वलचा कर्णधार तसेच गावदेवी वेले या संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. आतिश भांबरे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच यतीन मडवी, 23 धावांची उपयुक्तची खेळी. आणि मॅन ऑफ द मॅच देतील एक लेजेंडरी प्लेयर भिवंडी तालुक्यातील अरविंदजी पाटील. त्यानंतर टी शर्ट सुद्धा घ्यायचे आहेत अरविंद भाऊ. हे SSS साई स्पोर्ट याचकडून स्पॉन्सर झालेले आहेत. आणि सेकंड राऊंड हे 3 षटकांचे राहणार आहेत याची नोंद घ्या. सेकंड राऊंड जे आहेत ते सर्व 3 षटकांचे राहणार. अंतिम दिवस आहे, सामने झाले पाहिजेत. त्यानंतर कालचा एक सेमीफायनलचा राऊंड आहे. जय हनुमान पिंपलास आणि आयु 11 धामणगाव या संघाने सुद्धा रिपोर्टिंग करायची आहे. ठीक आहे, 1 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचे आहे. आयु 11 धामणगाव आणि जय हनुमान पिंपलास. तर नाणेफेक करून घ्यायची आहे गावदेव वेले आणि शेळोमाता अव्वल. यानंतर सुमित कुमार बॉयप्रेम दिवे आणि सोनूआई वडवणगर आपण संपर्क साधायचा आहे कर्णधारांनी. या सामन्यानंतर आपला सामना आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपल्याला नाणेफेक करण्यासाठी येणे अनिवार्य आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावे लागेल, याची नोंद घ्या.